स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे आणि उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार. तर आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी आपल्या घरामध्ये एक दीप प्रज्वलित करायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल. तसेच माता लक्ष्मीची देखील आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होईल. आपल्या घरामध्ये जी काही इडापिडा आहे नजरबाधा आहे ती देखील दूर होईल. तर आता हा दिवा कसा प्रज्वलित करावा तसेच कुठे प्रज्वलित करावा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. आता मार्गशीर्ष गुरुवारी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलात तरी पण चालेल. उठल्यानंतर आपण प्रथम आपले 2 हात जोडायचे आहेत आणि आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर आपले दोन्ही हात आपण आपल्या तोंडावरून फिरवायचा आहे. आता या दिवशी आपण आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवायची आहे, कारण की जिथे स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी ही स्वयंवास करत असते आणि जिथे स्वच्छता नसते तिथे माता लक्ष्मी ही येत नाही. तसेच त्या घरामध्ये नेहमी गरिबी दारिद्र्य येत असते. तर आता आपल्या दरवाजातूनच सकारात्मक ऊर्जा नकारात्मक ऊर्जा या दोन्ही पण येत असतात. त्यामुळे आपल्याला या दिवशी आपल्या मुख्य दरवाजाला हा सुशोभित करायचा आहे. तर सर्वात प्रथम आपण आपल्या दरवाजाच्या बाहेर थोडंसं पाणी शिंपडायचं आणि पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि असं पाणी आपल्या दरवाजाच्या बाहेर आपल्याला शिंपडायचं आहे. यामुळे नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घराबाहेरच राहील, आपल्या घरात प्रवेश करणार नाही. तसेच आपल्याला आपल्या दरवाजावरती देखील स्वस्तिक काढायचं आहे. तसेच उंबरट्याचं सुद्धा लेपन देखील करायचं आहे. कारण की आपण जर एखादं सुशोभित घर बघितलं तर त्या घराकडे आपण आपोआप आकर्षित होत असतो. तसेच माता लक्ष्मीचं देखील आहे आणि त्यामुळेच आपण प्रत्येक गुरुवारी आपला मुख्य दरवाजा सुशोभित करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्या मुख्य दरवाजावरती आंब्याच्या पानाचे तोरण देखील आपण लावायचं आहे. 11 आंब्याची पानं घ्यायची आहेत. आंब्याची पानं स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहेत आणि त्या पाण्यामध्ये होल किंवा एका पान पिवळं नसावं, कुठलेही तुटे चिरलेले किंवा खराब नसावं, चांगले पानं घ्यायचे आहेत आणि त्या पानाचं आपल्याला तोरण बनवायचं आहे. त्यानंतर एका आंब्याचं पान घ्यायचं आहे, त्याला सफेद फूल किंवा पिवळं फूल लावलं तरी पण चालेल. अशा प्रकारे 11 आंब्याची पानं घ्यायची आहेत आणि 11 पिवळी किंवा पांढऱ्या रंगाची फुलं घ्यायची आहेत आणि आपल्याला त्याचं तोरण बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर प्रत्येक आंब्याच्या पानावरती आपल्याला स्वस्तिक हे काढायचं आहे. आणि स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं. जिथं हे स्वस्तिक काढलं जातं तिथं नेहमी शुभ कार्य होत असतात. आता स्वस्तिक काढत असताना आपण कुंकुवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे आणि प्रत्येक आंब्याच्या पानावरती स्वस्तिक हे काढायचं आहे. त्यानंतर प्रत्येक फुलावरती आपण हळदी कुंकू हे अर्पण करायचं आहे. आता ज्या दारावरती असं तोरण असतं त्या दारामधून जर एखादी व्यक्ती घरामध्ये आली तर ती व्यक्ती देखील आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही घेऊन येत असते. प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल चांगले वाटते असे नाही. काही व्यक्ती फक्त तोंडावरती गोड बोलतात आणि मागे पुढे त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल नकारात्मक विचार असतात. तर ती व्यक्ती जरी आपल्या घरामध्ये आली तरी पण ती व्यक्ती आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा घेऊन येईल. त्यासाठी आपण असं तोरण दरवाजावरती लावायचं आहे की ज्यामुळे घरामध्ये देखील सुख शांती आणि समृद्धी येईल. आता यानंतर आपल्याला आपल्या दरवाजाबाहेर एक दीप प्रज्वलित करायचा आहे. पण हा दिवा प्रज्वलित करण्याच्या अगोदर आपण सर्वात प्रथम थोडीशी हळद घ्यायची आहे, त्यामध्ये गोमूत्र टाकायचं आहे आणि आपण थोडासा हळदीचा गोलाकार बाहेर बनवून घ्यायचा आहे आणि त्या हळदीच्या गोलाकारावरती आपण रांगोळीही टाकायची आहे. मग तुम्ही तांदूळ घ्यायचे आहेत, तांदूळ बारीक करून घ्यायचे आहेत आणि मिक्सरमध्ये तांदूळ बारीक करून घ्या किंवा तांदळाची आपल्याला पावडर बनवायची आहे आणि या पावडरनेच आपण जो काही हळदीने वर्तुळ बनवला होता त्यावरती आपल्याला रांगोळी काढायची आहे. म्हणजेच माता लक्ष्मीची पावलं काढायची आहेत. त्या पावडरनेच आपण माता लक्ष्मीची पावलं काढावी. मग अगदी पावडर जर बारीक केलं तरी पण तुमच्याकडे साचा असेल तर त्या साच्याच्या पद्धतीने देखील तुम्ही लक्ष्मीची पावलंही काढू शकता. आता त्यावरती आपल्याला थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आहे आणि हळदी कुंकू अर्पण करायचं आणि आपल्याला एक दीप प्रज्वलित करायचा आहे. या दिव्यासाठी आपल्याला तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे किंवा दुसरा तांब्या घेतला तरी पण चालेल. आता या तांब्यावरती आपण स्वस्तिक काढायचं आहे आणि तसंच आपण 5 रेषा देखील काढायच्या आहेत. स्वस्तिक हे कुंकवाने स्वस्तिक काढावं, 5 रेषा काढायच्या आहेत. त्यानंतर त्या तांब्यामध्ये आपल्याला शुद्ध जल टाकायचं आहे आणि घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं किंवा पाणी त्या तांब्यामध्ये टाकत असतात तेव्हा आपण हर हर गंगे म्हणायचं आहे आणि गंगा नदीचं स्मरण करायचं आहे आणि हर हर गंगे म्हणत राहायचं आहे. आपण ते पाणी त्या तांब्यामध्ये टाकत आहेत. त्यानंतर त्या पाण्यामध्ये आपल्याला 1 सुपारी टाकायची आहे, तसेच 1 रुपया
रुपयाचं नाणं टाकायचं आहे, हळदी कुंकू, एक फूल आणि थोड्याशा अखंड अक्षता त्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. आता आपल्याला 5 आंब्याची पानं घ्यायची आहेत किंवा 5 विड्याची पानं घेतली तरी पण चालतील. आणि ही आंब्याची पानं कुठेही म्हणजे चिरलेली नसावीत किंवा कुठेही त्याला छिद्र नसावं अशी पानं आपल्याला घ्यायची आहेत. आणि विड्याची पाने देखील घेऊ शकता. या पानावरती आपल्याला थोडंसं चंदन अर्पण करायचं आहे आणि या पानांना चंदन लावायचं आहे आणि हळदी कुंकू लावायचं आहे. थोड्या अक्षदा त्या पानावरती टाकायच्या. त्यानंतर ही पाने आपण त्या कलशामध्ये टाकायची आहेत. आता आपल्याला हा दीप प्रज्वलित करायचा आहे आणि या पानांवरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे. आपण एक प्लेट ठेवायची आहे आणि प्लेटवरती तुम्ही स्वस्तिक काढायचं आहे किंवा तुम्ही अष्टदल कमल तांदळाने काढू शकतात. तांदूळ हे अखंड असावेत, कुठेही तुटलेले फुटले नसावेत. त्यावरती देखील थोडेसे अखंड अक्षता अर्पण करायचे आहेत. आणि त्यानंतर आपण मातीची पंती घ्यायची आहे किंवा मातीची पंती ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे किंवा दुसरा दिवा देखील घेऊ शकता. पण दिवा काळवंडलेला असेल किंवा तुटलेला असेल तर असा दिवा आपण घ्यायचा नाही आहे. किंवा मातीची पंती जर आपण अगोदर वापरली असेल तर ती पंती प्रथम स्वच्छ धुवून घ्यायची आणि स्वच्छ पुसून घ्यायची आहे. त्यानंतरच ही पंती आपल्याला वापरायला घ्यायची आहे. आता ही मातीची पंती आपण जे काही अष्टदल कमल काढलं आहे किंवा स्वस्तिक काढलं होतं त्यावरती ठेवायचे आहे. यामध्ये आपण शुद्ध तूप टाकायचं आहे किंवा शुद्ध तूप नसेल तर तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल देखील टाकू शकता. या दिव्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. तसेच आपण या दिव्यामध्ये 2 लवंगा देखील टाकायच्या आहेत. आता लवंगा या साबूत असाव्यात, कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात. त्यापुढे फूल देखील असलं पाहिजे. या 2 लवंगा आपण त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. आता दुहेरी वातीची एक वात करून आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्या दिव्याचं तोंड हे आपल्याला घराच्या मुख्य दरवाजाच्या दिशेला असावं. आपल्या घराकडे दिवा असेल अशा प्रकारे हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. आणि दिव्याला त्यानंतर आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि फूल व्हायचं आहे. आता असा दिवा जर आपण माता लक्ष्मीसाठी मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी जर प्रज्वलित केला तर आपल्या घरामध्ये सुख शांती वैभव येत असतं. आपल्या घरामध्ये कधीही धनाची कमतरताही भासत नाही. माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये अखंड वास करत असते. आता हा दिवा प्रज्वलित करून झाल्याच्या नंतर आपल्याला आपल्या घरामध्ये तुमची जी काही पूजा सेवा करायची आहे ती करू शकता. तुम्ही जी काही पूजा मांडणी करायची आहे ती पूजा मांडणी करण्याच्या अगोदर हा दीप प्रज्वलित करायचा आहे. किंवा अगदी तुम्हाला सकाळी जर हा दीप प्रज्वलित करणे शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी जरी हा दीप प्रज्वलित केला तरी पण चालेल. मग संध्याकाळी माता लक्ष्मी येण्याची वेळ असते तेव्हा तुम्ही हा दीप प्रज्वलित करू शकता. आता हा दीप प्रज्वलित करून झाल्यानंतर आपल्याला काही सेवा देखील करायच्या आहेत. तर आपण माता लक्ष्मीची पहिल्यांदा पोथी असेल, पुस्तक असेल तर ते वाचून घ्यायचं आहे. तुमची जी काही पूजा आहे, सेवा आहे ती अगोदर करून घ्यायची आहे. त्यानंतर आता आपल्याला काही सेवा करायच्या आहेत. कारण की आपण फक्त उपाय केले तर त्यासोबतच सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचं काही केलं फळ हे प्राप्त होत नाही. त्यामुळे आपण सेवा करणे देखील तितकंच गरजेचं आहे. तर आपल्याला माता लक्ष्मीचा ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलाय प्रसिद्धे प्रसिद्धे श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. आता हा मंत्र म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून देखील श्रवण करू शकता. केलं तरी पण चालेल. या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. तसेच महालक्ष्मी अष्टकम देखील आपण 11 वेळा म्हणायचं आहे. अगदी घरातील कोणतीही व्यक्ती ही सेवा करू शकते. पण फक्त मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर या काळामध्ये आपण ही सेवा करायची नाही आहे किंवा हा उपाय करायचा नाही आहे. अगदी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील या गुरुवारी शक्य झाले नाही तर पुढच्या गुरुवारी देखील तुम्ही ही सेवा करू शकता. आता हा मंत्र म्हणून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती माता लक्ष्मीला सांगायची आहे. आणि मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येतो पण पैसा टिकत नाही किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही, घरामध्ये आजार पण आहे, संतान प्राप्ती होत नाही, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने माता लक्ष्मीला सांगायचं आहे. आता हा दिवा आपण किती वेळा प्रज्वलित ठेवायचा आहे की तर कमीत कमी आपण दीप प्रज्वलित केल्यानंतर आपण जोपर्यंत आपली पूजा होत नाही तोपर्यंत किंवा आपली जी काही सेवा आहे ती सेवा झाल्यानंतर अर्धा 1 तास तरी हा दीप प्रज्वलित राहायला पाहिजे, याची काळजी घ्यायची आहे. मग अगदी दिव्यामधील तेल संपल्यावर परत तुम्ही त्या दिव्यामध्ये तेल टाकू शकता किंवा संध्याकाळी देखील तेल या दिव्यामध्ये टाकू शकता. तसेच आता या दिव्याचे दुसऱ्या दिवशी काय करायचं तर त्या ज्या काही लवंगा आहेत त्या तुम्ही निर्मल्यामध्ये टाकू शकता. तसेच आंब्याची जी पाने ही देखील निर्मल्यामध्ये टाकली तरी पण चालतील आणि सुपारी नाणं तुम्ही परत वापरायला घेऊ शकता. तसेच दिव्याखाली जे काही तांदूळ होते ते तांदूळ प्रत्येक गुरुवारी तुम्ही वापरायचे आहेत. तसेच आता आपण काही तांदळाचे पीठ देखील त्या दिव्याखाली टाकले होते तर ते तांदळाचं पीठ तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकायचं आहे. हा दिवा आपल्याला दुसऱ्या दिवशी तिथून उचलायचा आहे आणि
प्रत्येक गुरुवारी अशी ही सेवा आपल्याला करायची आहे. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनचा बटनही प्रेस करा. यामुळे काय होईल, मी जे कुठले नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ चॅनलवर अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही. त्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. आजच्या पुरतं एवढंच. भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.